लास्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम बघत होतो सोल्युशन मध्ये. प्रॉब्लेम काय बघा, ऍट 25 डिग्री सेल्सियस 0.1 मोलर सोल्युशन ऑफ CH3COOH is 1.35% dissociated in an aqueous solution. Calculate freezing point and osmotic pressure of solution assuming molarity and molarity to be identical. जे molarity आणि molarity सेम आहे असं कन्सिडर करा आपल्याला. आपल्याला इथं 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं आहे आणि गिवन व्हॅल्यू आपल्याला टी दिलं आहे. टी आपण किती दिलं आहे 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअसचे केल्विन मध्ये करा. 25 प्लस काय येणार आहे 273. हे आपलं काय येणार आहे 298 केल्विन ठेवणार. हे टेम्परेचर मिळालं. त्यानंतर मोलॅरिटी तर आपल्याला दिलं आहे. मोलॅरिटी स्मॉल एम ही 0.1 मोलर आपल्याला दिलं आहे. 0.1 मोलर याची व्हॅल्यू दिलं आहे. त्यानंतर 0.1 मोलर सोल्युशन ऑफ CH3COH is 1.35% dissociated. डिसोसिएटेड मध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन दिलं आपल्याला की पर्सेंटेज मध्ये दिलं आहे. म्हणजे पर्सेंटेज अल्फा आपल्याला दिला आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा दाखवतो ना आपण. पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणजे पर्सेंटेज अल्फा. याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ती किती आहे बघा 1.35% हे आपल्याला दिलेले आहे. तर 1.35%. ओके. इन एन aqueous solution calculate freezing point of solution. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काढायचा. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आपण कसं दाखवतो TF. तर का TF हा फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आहे. आणि त्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर पायची व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट करणार. ओके. ऑस्मोटिक प्रेशर पाय आपण दाखवत असतो. तर ही व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. आता आपल्याला काय करायचं फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन काढायचं. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन काढायचं आपल्याला डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू माहित पाहिजे. असं का डेल्टा टीएफ. डेल्टा टीएफ आपलं काय असणार आहे डेल्टा टीएफ काय असणार आहे सर. डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू काय असणार आहे डेल्टा टीएफ काय असणार आहे. आता आपल्याला इथं फॉर्म्युला कुठला यूज करणार तुम्ही आता डेल्टा टीएफ. फॉर्म्युला काय आहे ना आपला डेल्टा टीएफ इज इक्वल टू I into KF into M. चल का हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार. I कसं काय असणार आपला क्वांटम फॅक्टर असणार. आपल्या इथं फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलाय. इथं आपल्या KF ची व्हॅल्यू जी आहे ती आपली वॉटरची इथे घ्यावी लागेल. KF आपल्याला किती व्हॅल्यू 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. तो इथे दिलेला आहे KF. KF चा वॉटर फिक्स असतो. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट फॉर वॉटर 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. आता ह्याच्यामध्ये क्वांटम फॅक्टर I ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. ती काढली पाहिजे. KF आपण 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल घेणार. मोलॅरिटी आपल्याला दिलेला आहे 0.1 मोल ते आपल्याला दिलेले आहे. तर आपण हे सॉल्व्ह कसं करणार आहे बघा. ह्याच्यामध्ये कसं असणार बघा. ह्यामध्ये हे आपले कसं येणार बघा. ह्यामध्ये आता त्यामध्ये पर्सेंटेज डिसोसिएशन दिलाय 1.35% आपल्याला दिलाय. पर्सेंटेज डिसोसिएशनचं डिसोसिएशन मध्ये कन्वर्जन करायचं. तर का याशिवाय क्वांटम फॅक्टर निघणार नाही ना. क्वांटम फॅक्टर काय असतो आपला I is equal to क्वांटम फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन रिलेशन आपण काय असणार आहे अल्फा is equal to I-1 divided by n-1. ओके. त्यामुळे अल्फाची पर्सेंटेज अल्फाचं कन्वर्जन फक्त अल्फा मध्ये करायचं. तर 1.35% ला आपण 100 ने डिवाइड करणार. तेवढी पर्सेंटेजचं कन्वर्जन ओके प्युअर अल्फा मध्ये होणार. मग हे काय ना आपलं 1.35 डिवाइड बाय 100 करायचं. ओके. ते आपला अल्फा मिळणार. पर्सेंटेज अल्फाचं काय मिळणार आहे अल्फा मिळणार. याची व्हॅल्यू मिळणार आहे 0.0135. की अशा तीन आपल्याला मिळणार 0.0135. ओके. त्यानंतर आता ऍसिटिक ऍसिड आहे. I ची व्हॅल्यू तर काढून घेतली पाहिजे. क्वांटम फॅक्टर I काय असतो आपला ऑब्झर्व्ड नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय थेरोटिकल नंबर ऑफ मोल्स. आता हे कसं करणार ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिड साठी कसं येणार बघा. ऍसिटिक ऍसिड CH3COOH याचं आपण डिसोसिएशन कसं करणार आहे. पार्शल ऍसिड आहे वीक ऍसिड आहे पार्शल डिसोसिएशन ना ते आपण रिव्हर्सिबल आयन दाखवणार आहे. ओके. मग काय ना CH3
ओके, की आपल्याला काय मिळणार आहे CH3 COO मायनस प्लस काय येणार आहे H प्लस, असं आपल्या इथं पार्शियल डिसोसिएशन होणार आहे. आता लक्षात घ्या डिग्री ऑफ डिसोसिएशन आपलं काय अल्फा आहे ना. सुरुवातीला याचा किती मोल्स आहेत, 1 मोल आहे ना. 1 मोल आपला डिसोसिएट होऊन आहे. आता 1 मोल डिसोसिएट झाला तर अल्फा एवढे मोल्स आपले CH3CO मायनस आणि अल्फा एवढे मोल्स आपले H प्लस आयन्स तयार होतील. आता किती मोल शिल्लक झाले, मोल्स ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम किती मोल्स येणार आहेत बघा. ओके, सुरुवातीला 1 मोल्स होते. 1 मोल मधील अल्फा हे एवढं डिसोसिएट झालं, एवढे आयन सेपरेशन झाले. CH3CO मायनस चे अल्फा आणि H प्लस आयनचे पण अल्फा एवढे H प्लस आयन सेपरेट झाले. पण किती शिल्लक झाले तर 1 मायनस अल्फा एवढे शिल्लक झाले इक्विलिब्रियमला. लक्षात का, अल्फा एवढे डिसोसिएट झाले 1 मोल मध्ये, तर शिल्लक किती झाले. हा वीक ऍसिड आहे म्हणजे याचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही ना, त्यामुळे शिल्लक राहत असतो. किती राहणार शिल्लक 1 मायनस अल्फा. तर का हे आपला मोल्स ऍट इक्विलिब्रियम आपल्याला मिळणार आहे. आता त्यानंतर आय ची व्हॅल्यू काढणार आहे आपण. फंडा फॅक्टर आय काय असतो आपला, ऑब्झर्व्ड नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय theoretical number of moles. I is equal to फंडा फॅक्टर I is equal to n observed divided by काय असतो आपला n theoretical. ओके, आता n observed ची व्हॅल्यू किती आपली, ऑब्झर्व्ड नंबर ऑफ मोल्स किती आहेत इक्विलिब्रियमला 1 मायनस अल्फा. ओके, प्लस अल्फा प्लस अल्फा. तर का ह्या सगळ्या नंबर ऑफ मोल्स ची सम येणार. ओके, 1 मायनस अल्फा प्लस अल्फा डिवाइड बाय थिओरिटिकल किती होता आपला 1 होता ना. तिथे इनिशियल मोल्स किती होते आपले, इनिशियल आहे तर ह्याचा 1च होता ना, त्यामुळे ह्यांचे 0 होते. राईट नाही. आता किती असणार आहे 1 येईल. ओके, आपले हे किती मिळणार बघा, त्या मायनस अल्फाला हा प्लस अल्फा गेला ना आपला. ओके, 1 मायनस अल्फा प्लस अल्फा मायनस अल्फाला हा मायनस अल्फा प्लस अल्फा गेला ना, काय झालं 1 प्लस अल्फा आला ना. 1 प्लस अल्फा डिवाइड बाय 1 म्हणजे ते 1 प्लस अल्फा झालं. बरोबर का, इथे काय झालं आपलं फक्त 1 प्लस अल्फा मिळालं. म्हणजे आय ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1 प्लस अल्फा मिळालं. आता अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ना, अल्फा किती आपला 0.0135 आहे. ती व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा. काय मिळणार आहे आय इज इक्वल टू 1 प्लस काय येणार आहे 0.0135 एवढा आपल्याला फंडा फॅक्टर मिळणार आहे. ह्याची ऍडिशन करा 1.0135 हा आपला काय मिळाला फंडा फॅक्टर आय ची व्हॅल्यू मिळाली. अंडरस्टँड, कसं ते काय की फंडा फॅक्टर आय मिळाला. आता मग फंडा फॅक्टर आय मिळाला असेल तर परत तुम्हाला काय काढलं पाहिजे, आता डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू काढली पाहिजे. हा फॉर्म्युला यूज करणार आहे, डेल्टा टीएफ इज इक्वल टू आय इंटू केएफ इंटू एफ. तर फंडा फॅक्टर आय काढलेला आहे आपण. केएफ ची व्हॅल्यू क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. केएफ फॉर वॉटर 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. ओके, हा आपला फिक्स असतो वॉटर साठी 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. आता मग ही व्हॅल्यू आपण आता डेल्टा टीएफ च्या व्हॅल्यू मध्ये पुट अप करा. काय येणार बघा याच्यामध्ये, डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय येणार आहे आय इंटू केएफ इंटू एम. हा आपला फॉर्म्युला आहे. डेल्टा टीएफ इज इक्वल टू आय इंटू केएफ इंटू एम. ओके, ओके, तर आता फंडा फॅक्टर आय ची व्हॅल्यू किती आपली 1.0135 प्लस केएफ ची व्हॅल्यू किती आपली 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल आणि मोलॅरिटी एम ची व्हॅल्यू किती आपली मोलॅरिटी एम 0.1 मोलर सोल्युशन आहे. इथली व्हॅल्यू 0.1 आहे. ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं तर डेल्टा टीएफ मिळणार आहे. डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 0.1885 डिग्री सेल्सिअस. तर काय एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. डेल्टा टीएफ म्हणजे काय असणार आपला डेल्टा टीएफ काय असणार
फ्रीजिंग पॉइंट ऑफ हा डेल्टा टी आपला काय म्हणतो आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. तर का डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हा कुणाच्यातला डिफरन्स असतो. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. चल का डेल्टा टीएफ हा डिफरन्स आहे कुणाचा म्हणला फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हेंट प्युअर सॉल्व्हेंट. फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट कसं दाखवतो आपण T0F फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट मायनस TF म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आहे. लक्षात आहे का. आता ह्यामध्ये लक्षात घ्या फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट ऑलवेज आपण कुठला घेत असतो. प्युअर सॉल्व्हेंट कुठला घेत असतो फ्रीजिंग पॉइंट सांगा. प्युअर सॉल्व्हेंट आपण ऑलवेज वॉटरच घेत असतो ना. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती असतो आपला 0 डिग्री सेल्सिअस. चल का हे आपल्या इथे काय आहे 0 डिग्री सेल्सिअस मायनस TF. आता मग डेल्टा TF ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली किती तुमची 0.1885 ही तुम्हाला मिळाली आहे. तर काय इथं डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस मायनस TF. आता मग TF काढायचा. TF इज इक्वल टू काय असेल सांगा 0 मायनस इथे 0.1885 ठीक आहे. त्याला सांगा ते 0 मायनस ते हा TF किती आला ना हा एक मायनस होईल. चला ते 0.1885 ते डिग्री सेल्सिअस हे किती आलं सांगा मग मायनस 0.1885 डिग्री सेल्सिअस. हा काय मिळाला तुम्हाला फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. हा मायनस मध्ये मिळाला फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आहे TF ते हा फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मिळाला मायनस 0.1885. ओके. त्यानंतर आणखी काय विचारलं आपला ऑस्मोटिक प्रेशर पाय विचारले ह्याची व्हॅल्यू कशी काढणार. पाय इज इक्वल टू I into CRT ना. ओके. आपलं मॉडिफिकेशन एक्सप्रेशन आहे ते फंडा फॅक्टर ऍड करून ते पाय इज इक्वल टू I into CRT. आता फंडा फॅक्टर I ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलं आहे. ती व्हॅल्यू किती आपली I ची व्हॅल्यू किती आले 1.01325. ओके ही इथला 1.01 इथं नॉट 135 असेल. बघा नॉट 135 इंटू कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये आपलं मोलॅरिटी मध्ये ना. कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी मध्ये किती आहे ती 0.1 मोलर सोल्युशन आहे. ते तुम्ही इथं लिहा 0.1 इंटू R ची व्हॅल्यू आता R आपला काय असणार आहे गॅस कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती घेणार आपण टेम्परेचर कशामध्ये आपलं 0 डिग्री सेल्सिअस केल्विन मध्ये आपण कन्वर्ट केलं होतं. तर गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आपली 0.082 लिटर एटमॉस्फियर पर मोल पर केल्विन असते. ते आपण इथे घ्या 0.082 लिटर एटमॉस्फियर पर मोल पर केल्विन 0.082. त्यानंतर आपलं टेम्परेचर आपण केल्विन मध्ये किती घेतलंय 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन. किती झालं इंटू 298 केल्विन. चला ते आपण आता सिम्प्लिफाय करायचं. तुम्हाला इथं व्हॅल्यूज मिळणार आहे ऑस्मोटिक प्रेशर साठी 2.53. ऑस्मोटिक प्रेशर आपण एटमॉस्फियर मध्ये सांगत असतो 2.53 एटमॉस्फियर. हे तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर मिळालं. लक्षात गॅस कॉन्स्टंट R ची व्हॅल्यू किती असते आपली 0.082 लिटर एटमॉस्फियर पर मोल पर केल्विन. लक्षात येईल की अशा पद्धतीने असणार आहे. अंडरस्टँड लिटर एटमॉस्फियर पर मोल पर केल्विन. लक्षात का की आपल्याला गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली. लक्षात का हे अशा पद्धतीने असणार. लक्षात फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन पण मिळाला आपल्याला मायनस 0.1885 डिग्री सेल्सिअस आणि पाय सुद्धा मिळाला 2.53 एटमॉस्फियर. अंडरस्टँड ते प्रॉब्लेम लक्षात आहे ना. ओके. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे प्रॉब्लेम. आता बघा लक्षात प्रॉब्लेम नंबर 2 काय बघा 0.15 मोलर स्मॉल एन दिले की मोलॅरिटी आहे. aqueous solution of KCl freezes at minus 0.10 degree Celsius
कॅल्क्युलेट आय म्हणजे फंडा फॅक्टर आहे. कॅल्क्युलेट आय अँड ऑस्मोटिक प्रेशर ॲट 0 डिग्री सेल्सिअस assuming व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इक्वल टू दॅट ऑफ वॉटर. जेवढं सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे तेवढं वॉटरचं असणार. आता मग कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलं आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी तुम्हाला दिलं आहे इथं 0.15 मोलर. हे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलं आहे की मोलॅरिटीची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 0.15 मोलर of KCl freezes at -0.10 डिग्री सेल्सिअस. हा आपल्याला काय दिलाय ऍक्वा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट दिलाय. म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन TF ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन TF हा आपल्याला दिलेला आहे. हा किती आहे -0.510 डिग्री सेल्सिअस. ओके, हा दिला. आपल्याला काय करायचं फंडा फॅक्टर काढायचा. फंडा फॅक्टर आहे ऑस्मोटिक प्रेशर आहे 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर आपल्याला दिलं इथं 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे ते आपलं 273 केल्विन आहे. ओके, हे दिलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं फंडा फॅक्टर आय आणि नेक्स्ट काढायचं आपला ऑस्मोटिक प्रेशर. पायची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे ऑस्मोटिक प्रेशर. आता मग फाइंड आउट आपण कसं करणार आहे फॉर्म्युला कुठला यूज करणार बघा. डेल्टा TF इज इक्वल टू काय असणार आहे के I इंटू के. डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू काय असणार आहे के असणार आहे. ओके, I आपलं काय असणार आहे फंडा फॅक्टर. के आपला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट M ची मोलॅरिटी आहे. आता फंडा फॅक्टर I ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याला डेल्टा TF ची व्हॅल्यू माहित पाहिजे. मग डेल्टा TF आपला काय असतो रे डेल्टा TF इज इक्वल टू काय असणार. डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. हा कुणाच्या आपला डिफरन्स असतो फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आता फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट आपण कसं दाखवतो T0F मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन हे TF ने आपण दाखवतो. आता मग फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट कोण आपलं वॉटर आहे चल का. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती असतो आपला 0 डिग्री सेल्सिअस मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन तुम्हाला दिलाय मायनस 0.510 डिग्री सेल्सिअस. हा तुम्हाला दिलाय मायनस 0.510 डिग्री सेल्सिअस दिलाय. म्हणजे हे 0 डिग्री सेल्सिअस मायनस मायनस प्लस होईल. 0.510 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती आलं 0.510 डिग्री सेल्सिअस. हा तुम्हाला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मिळाला. डेल्टा TF ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं तो फंडा फॅक्टर ची व्हॅल्यू काढायचं आहे. फंडा फॅक्टर आपला कसा होणार मग I इज इक्वल टू डेल्टा TF डिवाइड बाय K इंटू M. M ची तर व्हॅल्यू दिली आहे ना मोलॅरिटी 0.15. आता KF जो घेणार आहे KF आपला फिक्स आहे वॉटर साठी. KF ची व्हॅल्यू किती असते आपली KF ओके 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आणि KF हा फिक्स आहे 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. ही व्हॅल्यू दिली नसेल तर लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता मग डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू I इंटू KF इंटू MI. लक्षात घ्या. आता हेच आपण काय करणार बघा I इज इक्वल टू फंडा फॅक्टर I इज इक्वल टू काय करणार आपण डेल्टा TF. ओके, डेल्टा TF ओके फंडा फॅक्टर I इज इक्वल टू डेल्टा TF डिवाइड बाय KF इंटू MI. लक्षात. आता डेल्टा TF ची व्हॅल्यू आपली काय असणार डेल्टा TF हा डेल्टा TF काढलाय आपण किती 0.510 डिग्री सेल्सिअस. ओके, डिवाइड बाय KF ची व्हॅल्यू आपली किती 1.86 इंटू मोलॅरिटी. मोलॅरिटीची व्हॅल्यू आपली किती 0.15 ही तर तुम्ही लिहा. ओके, त्याची फंडा फॅक्टर I ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळेल 1.828. आपला फंडा फॅक्टर I मिळाला. का ही फंडा फॅक्टर I ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपल्याला आता ऑस्मोटिक प्रेशर काढायचं. ऑस्मोटिक प्रेशरची
व्हॅल्यू काय असते आपली ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला पाय इज इक्वल टू काय असणार आहे आय इंटू सीआरटी. तो का आय इंटू सीआरटी हा आपला फॉर्म्युला आहे. आता फंडा फॅक्टर आय ची व्हॅल्यू आपल्याला माहित झाले 1.828 ओके इंटू कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी मध्ये मोलॅरिटी इथे आपली 0.15 ओके इंटू गॅस कॉन्स्टंट आर ची व्हॅल्यू इथे आपल्याला घ्यावं लागेल. गॅस कॉन्स्टंट आर किती असतो आपला गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू 0.082 लिटर ऍटमॉस्फियर पर मोल पर केल्विन आपल्याला गॅस कॉन्स्टंट मिळणार आहे. ती व्हॅल्यू आपण इथे पुट अप करणार. बघा मग ती काय ना 0.082 लिटर ऍटमॉस्फियर पर मोल पर केल्विन. त्यानंतर टेम्परेचरची व्हॅल्यू आपली 273 केल्विन दिली आहे. ती सिम्प्लिफाय करायचं तुम्हाला इथे ऑस्मोटिक प्रेशर पायची व्हॅल्यू मिळणार. ती आपल्या इथे 6.143 ऍटमॉस्फियर हो का 6.143 ऍटमॉस्फियर. गॅस कॉन्स्टंट ऍटमॉस्फियर मध्ये त्यामुळे पायचे युनिट सुद्धा ऍटमॉस्फियर मध्ये. तर चलो अशा पद्धतीने हा फंडा फॅक्टर आय आणि आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर पाय मिळणार. तर काही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे दोघांची. अंडरस्टँड प्रॉब्लेम असं काय अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. इतर आपले टोटल प्रॉब्लेम्स हे आपले सगळे इथे कम्प्लीट झालेले आहेत सोल्युशन मध्ये. ते विथ थिओरिटिकल आणि विथ प्रॉब्लेम हा टॉपिक आपल्या इथे कम्प्लीट झाला आहे. ओके थँक्यू.